आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गौ माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। देवाला जाणणं कसं आहे, सगुणात त्याला जाणायचं कसं आहे, हे सांगत असताना दासोपंत फार सुंदर ज्या ओळीनं आपण कालचा समारोप केला ती फार छान शब्दांची कोटी करणारी अशी ओवी होती. जाणत जाणत जाणणे, जाणे जाणो जाणो म्हणे, जाणीवेची विशुद्धपणे वारेची ना. आणि अशा प्रकारची जाणीव, जाणे जाणतो असं म्हणेपर्यंत म्हणतो आपण. आणि अशा जाणीवेनं, जाणण्याच्या जाणीवेनं, आणि तीही जाणीव अत्यंत शुद्ध, ती जर एकदा झाली तर विरेची ना किंवा वारेची ना, ती पुन्हा बाजूला जात नाही, ती ढळत नाही. ती एकदा झाली की ती कायम स्वरूपाची आपल्याला त्या ब्रह्मचैतन्याची जाणीव होते. पुढे काय म्हणतात बघूया. जागृती जागृती जागणे, झाले ते न पडे उणे, देवा फिटो पारणे डोळ्यांचे. डोळा भरले रूपस, रूप ते बुद्धी उदास, जाणता जाणीव निशेष पांगुळ करी. ऐसा कैमी पाहीन, जेथन पुरती हे नयन, हारपे गगनी गगन गुणातीती. जागृती जागृती जागणे, झाले ते न पडे उणे, देवा फिटो पारणे डोळ्यांचे. जाणणं कसं आहे हे सांगितलं. आणि मग हे जाणता जाणता होतं काय की शुद्ध विशुद्ध अशा जाणीवेनी जेव्हा त्याचं जाणणं होतं तेव्हा खरी जागृतीची अवस्था येते. ज्या 4 अवस्था वेदांताच्या, अध्यात्माच्या किंवा पंचीकरणाच्या अंगाने सांगितल्या जातात त्यापैकी जागृती, सुषुप्ती, स्वप्नावस्था आणि तुरिया ही शेवटची. ही जागृती कशी होते तर जागृती जागृती जागणे. हळूहळू जसं जाणणं हळूहळू झालं तशी ही जागृती सुद्धा हळूहळू प्राप्त होते. आणि मग एकदा पूर्ण जागृती झाली, न पडे उणे, त्यानंतर मात्र कुठल्याही आध्यात्मिक कुठल्याही गोष्टीची किंवा तुम्हाला काहीतरी अध्यात्माच्या वाटेवरती कमी पडलंय असं जाणवणार नाही. झाले ते न पडे उणे, काही कमी पडणार नाही. मग अध्यात्माच्या वाटेवर त्या शिवाशी मिलन करण्यापूर्वी जे जे हवं, जे जे आवश्यक ते सगळं आपोआप त्याचा लाभ तुम्हाला होईल. कारण आधी जाणणं झालंय, मग आता जागृतीची अवस्था आहे. आणि मग हे जे सगुण रूपाचं भक्तिमय वर्णन आहे त्यामध्ये ते पुढे वर्णन करतात. देवा फिटो पारणे डोळ्यांचे. हे तुझं रूप पाहताना माझ्या डोळ्यांचं पारणं फिटावं
पुन्हा डोळ्यांनी काही पाहो अथवा न पाहो, डोळ्याला काही दिसो अथवा न दिसो, पण तुझं रूप एकदा बघितलं की काहीही कमी पडू नये, काहीही उणं वाटू नये, इतका ब्रह्मानंदी तल्लीन लीन मी झालो, होईल असं तू कर. मग हे डोळ्यांनी रूप बघणं म्हणजे नेमकं काय आहे? डोळ्याचं पारणं फिटणं म्हणजे नेमकं कसं आहे, त्याचं वर्णन ते पुढे मोठं सुंदर करतात. डोळा भरले रूपस, रूपते बुद्धी उदास, जाणता जाणीव निशेष पांगुळ करी. आता हे जाणणं आणि डोळ्यानं रूप बघणं, या दोन्हीही घटना, या दोन्हीही क्रिया, या दोन्हीही प्रक्रिया त्या भक्तावर काय परिणाम करतात, त्याचं हे विवेचन. डोळा भरले रूपस, डोळ्यांनी त्या दत्तात्रय प्रभूंचं रूप मी बघितलं आणि मग काय झालं, तर संपूर्ण डोळ्यामध्ये त्या देवाचं रूप भरून राहिलं. आणि मग रूप ते बुद्धी उदास, आणि त्या डोळ्यांनी जेव्हा ते रूप बघितलं तेव्हा बुद्धी उदासीन झाली. कशाच्या संदर्भानं, तर बाह्य जगाच्या संदर्भात. त्या सगुण रूपा व्यतिरिक्त, सगुण रूपाशिवाय जे जग अवतीभोवती आहे, जो प्रपंच आहे, जो संसार आहे, ज्याला आम्ही माया म्हणतो, विकार म्हणतो, अंतःकरणातला अहंकार म्हणतो, मन, देह, बुद्धी, कायिक, वाचिक, मानसिक, या सगळ्या अंगानं जे जे विकार आहेत, जी जी कार्य आमच्याच्याने होतात, त्या सगळ्यांच्या संदर्भाने, त्या विषयांच्या संदर्भाने उदासीनता बुद्धीमध्ये येते. कारण बुद्धीकडे लगाम आहे, आपण असं बघितलं मागे. आणि जेव्हा जी करती सवरती, करती करविती जी आहे ती बुद्धी, तिच्या हातामध्ये लगाम जर असतील, तर हे करविणारं जे आहे तेच जर उदासीन झालं तर बाकी सगळे विकार आविष्कृत होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि म्हणून ते असं म्हणतात, डोळ्यामध्ये तुझं रूप असं भरलं की त्या रूपामुळे रूप ते बुद्धी उदास, बुद्धी उदासीन झाली. आणि जाणता जाणीव निशेष पांगुळ करी. जाणीव कशी आहे, तुला जाणल्याच्या नंतर जाणीव नावाची जी कुठली माझ्या देहामध्ये, मनामध्ये गोष्ट आहे, जो विकार आहे किंवा जी संवेदना आहे, ती संवेदनाच संपून गेली. जाणण्याची, जाणीव नावाची संवेदना निशेष झाली, ती संपून गेली. पांगुळकरी. पांगुळकरी म्हणजे काय, तर इतर सगळ्या संसाराच्या, प्रपंचाच्या अंगानं ती जाणीव शिल्लक राहत नाही. ती जाणीव राहते फक्त देवाच्या संदर्भाने. तेवढी एकच जाणीव, बाकी सगळं निशेष, असं तुम्हाला करून टाक. ऐसा कैमी पाहिन जेथ न पुरती हे नयन, हारपे गगनी गगन गुणातीती. असं केव्हा होईल देवा? ऐसा कैमी पाहिन, असं रूप मी तुझं कधी बघेन, त्या बघितल्याने, त्या जाणण्याने माझी बुद्धी कधी उदासीन होईल, कशी होईल? आणि असं हे जे तुझं रूप आहे, जे थन्न पुरती नयन, डोळ्यांच्या या बुबळांच्या वाटे, या खोबणीच्या वाटे, बाहुलीच्या वाटे मी तुला बघतो खरं, पण डोळ्यांनाही पुरेसं पडू नये, डोळेही अपुरे पडावेत, डोळ्यांनाही कमी पडावं, डोळ्यांनाही आपण कुठेतरी कमी पडतोय असं वाटावं, अशी जाणीव होण्यासारखी तुझी संवेदना जेव्हा होते, ते खरं तुझं रूप बघणं आहे. आणि अशी जाणीव मला केव्हा होईल? जेथ न पुरती नयन, माझे डोळेच पुरणार नाहीत असं तुझं रूप मी केव्हा बघीन देवा? ऐसा मी कै पाहिन, कधी मी तुला असं बघीन? हारपे गगनी गगन, आकाशामध्येच आकाश हरवून जावं, विलय व्हावा, विलोप त्याचा व्हावा, आकाशामध्येच आकाशाचा, गगनाचा गगनामध्ये लोप व्हावा,
गुणातीती, गुणांच्या पलीकडे, तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही, माझे सगळे विकारी, सगळे गुण अगुण त्याच्या पलीकडे आणि तुझ्याही सगुण रूपाच्या पलीकडे, जे रूप मला दिसतं आहे, जे मी डोळ्यात साठवू पाहतो आहे, पण डोळ्यांनाही ते पुरू नये इतकं तुझं विराट आणि संपूर्ण विश्वाला व्यापणारं रूप मी कधी बघेन, जे गुणातीत आहे. हे जे मी तुला सगुण रूप दाखवणं असं म्हणतो ना, त्या सगुण रूपाच्याही पलीकडं गुणातीत असलेलं, गगनामध्ये गगन लोपून जावं अशा प्रकारची अनुभूती ऐसा काही मी पाहिन. देवा कधी येईल मला, मी कधी बघेन. लागल या अंगा अंगे नुरे नुरवी रूप अवघे, योगा वियोगा जोगे नभे रूप. सगुणामध्ये एकजीवत्व हवंय बरं दासोपंतांना. म्हणजे आपण सगळीकडे विचार करतो, चर्चा करतो की त्या परमात्म्यामध्ये आत्म्याचं मिलन आहे, त्या शिवाशी जीवाचं मिलन आहे. पण इथेही वेगळीच मागणी आहे बरं का. काय मागणी आहे? लागल या अंगा अंगे, तुझ्या सोबत सगुण रूपाशी माझं असं मिलन व्हावं. लागल या अंगा अंगे, शरीराला शरीर, देहाला देह, देहाशी देह, तुझ्या सगुण रूपात माझा देह असा मिसळावा. नुरे नुरवी रूप अवघे, उरणार नाही, उरवणार नाही, संपूर्ण रूप तुझ्या रूपामध्ये, माझा देह तुझ्या या सगुण देहामध्ये मिसळून जावा, काहीही शिल्लक उरू नये. नुरे उरणार नाही, नुरवी उरवणार नाही, रूप अवघे, रूपच शिल्लक राहणार नाही, ना तुझं ना माझं. योगा वियोगा जोगे, योग आणि वियोग यासारखं जोगे, त्यासाठी योग्य. योगा वियोगा जोगे, योगासाठी काय आवश्यक आहे? योग म्हणजे भेटणे, मिलन होणे. यासाठी आवश्यक दोन वेगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. द्वैताचं एकत्र येणं हे आवश्यक आहे. एकाचा योग होऊ शकत नाही, दोघांचा योग होतो. आणि मग दोघांची भेट घडणं यासाठी दोन असणं आवश्यक आहे. योगा वियोगा जोगे, ज्याचा योगही घडू नये आणि वियोगही घडू नये असं कर. म्हणजे काय कर? तर द्वैत ठेवू नकोस. योग होण्यासाठी, भेट होण्यासाठी दोन असावं लागेल आणि वियोग होण्यासाठी सुद्धा दोन असावं लागेल. एकच जर असेल तर त्या एकाचीच एकाला भेट होणं शक्य नाही किंवा एकाचाच एकाला वियोग होणं शक्य नाही. म्हणजे योगा वियोगा जोगे नभे रूप, असं कर की योग आणि वियोग ज्या ठिकाणी संभवणारच नाहीत अशा प्रकारचं मिलन, अशा प्रकारची भेट माझी तुझी व्हावी. काय सुंदर कल्पना आहे, काय मागणं आहे. आणि किती युक्तीनं, किती क्लुप्तीनं, किती लालित्यपूर्ण मागणं आहे, किती लढेवाळपणानं मागणं आहे की असं मी कधी बघेन, तुझी माझी भेट कशी होईल, माझ्या डोळ्यांमध्ये सुद्धा तू मावणार नाहीस, असा मला कधी भेटशील. गगनामध्ये गगन हरपून जावं, विलोप त्याचा व्हावा, लोप व्हावा, असा मला कधी भेटशील. लागल या अंगा अंगे, तुझी माझी भेट झाली ना की असं व्हावं की तुझंही रूप उरवू नये, माझंही रूप तू उरवू नकोस, तूही उरवू नकोस, आणि योग किंवा वियोग घडेल असं काही शिल्लकच ठेवू नकोस. म्हणजेच आपण दोघे आहोत तर आपण एक झाल्यानंतर
पुन्हा योग आणि वियोग या दोन्ही गोष्टींचा प्रश्नच उद्भवणार नाही. असं करशील का? आणि अशी तुझ्या रूपामध्ये मिळणी मला हवी आहे. कधी कधी खरंच खूप भरून येतं की किती प्रेमानं, किती लढीवाळपणे पुन्हा पुन्हा दासोपंत ही अर्जवानं विनंती करतायत, देवा तुझ्यापासून वेगळं नकोच आहे, पण ब्रह्म ब्रह्म आत्मा परमात्मा या गोष्टींपेक्षा सुद्धा मला सगुणातून तुझ्यामध्ये एकरूप व्हायचंय. मला मीराबाईंची खूप आठवण होते या क्षणी. जेव्हा जेव्हा ते सगुणात तुझ्या रूपात जायचं असं म्हणतात ना, तेव्हा तेव्हा मीराबाईंची आठवण होते. असं सांगतात, मीराबाई भजन करता करता जेव्हा त्यांनी असं ठरवलं की परमात्म्यामध्ये विलीन व्हायचं, श्रीकृष्णामध्ये विलीन व्हायचं, तेव्हा त्याच्या मूर्तीमध्ये त्या विलीन झाल्या, सगुण रूपात विलीन झाल्या आणि त्या कृष्णाच्या मूर्तीमध्ये आपला प्राण, आपला आत्मा त्यांनी एकरूप केला. त्यांच्या चरित्रामध्ये मोठं सुंदर वर्णन येतं ह्याचं की नगरवासियांना कृष्णाच्या खांद्यावरती, त्याच्या अंगावरती मीराबाईंची चोळी सापडली, वस्त्र सापडलं. आपला देहत्याग करून मीराबाईंनी आपले प्राण, आपला आत्मा श्रीकृष्णामध्ये विलीन केला. दासोपंत असंच तर काही मागत नाहीयेत. आता हे पाहणं, हे भेटणं, हे जाणणं, हे कसं असावं, मला असं पाहिजे, अशी मागणी आहे. आता पुढे काय म्हणतात बघा. हा, पाहता पाहणे आटे, पाहता पाहणे आटे, भेटता भेटी न भेटे, न भेटत भेटणे घटे, आत्मया तुझे. पाहता पाहणे आटे. तुला पाहता 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 पाहणंच आटून जावं. म्हणजे पाहणं ही संवेदना शिल्लक नाहीये, ही जाणीव शिल्लक नाहीये. पाहणं कशाने करतो आपण? डोळ्यांनी करतो. दृष्टा, दृष्टी आणि दृष्टत्व ही त्रिपुटी सांगितली आहे. आणि ही त्रिपुटी एकरूप व्हावी, पाहणारा ज्याला पाहायचंय तो, आणि दृष्टी हा डोळा, ह्या सगळ्यांचं तूच व्हावंस, हे सगळे मिळून तू व्हावंस. पाहता पाहणे आटे, भेटता भेटी न भेटे, न भेटत भेटणे घटे, आत्मया तुझे. भेटता भेटी न भेटे. भेट झाली आहे, पण तिथे भेट शिल्लक राहिली नाहीये. ते सगळं एकरूप होऊन गेले, अद्वैत होऊन गेले. आणि न भेटत भेटणे घटे. आणि मग तिथं भेटणं शिल्लक उरत नाहीये, तिथे भेटणं असतच नाहीये. आत्मया तुझे, माझा आत्मा आणि तुझ्यातला आत्मा यांचं एकरूप मिलन झाल्यानंतर ती भेट भेटच राहत नाही, तर ती आत्मरूपाची भेट होते. ऐसा तू आत्मा परमात्मा, ब्रह्म अरूपा अनामा, श्री अवधूता शुद्ध कामा, शुद्ध श्यामा, कृपाळुवा. तू खरंच कृपाळू आहेस, आणि म्हणून देवा माझ्यावरती इतकी कृपा करा, या अर्थानं त्यांनी हे नामाभिधान वापरलंय, संबोधन वापरलंय की तू असा आत्मा आहेस, तूच परमात्मा आहेस, तूच ब्रह्म आहेस, तू अरूप आहेस, तू अनाम आहेस, प्रत्यक्ष श्री अवधूता, तू शुद्ध श्याम आहेस, कृपाळू आहेस. तुझिया रूपाचे दर्शन, तेची आत्मतत्व संवेदन,
सगुण निर्गुण ब्रह्मज्ञान गुणातीता. असं तुझ्या रूपाचं दर्शन आहे. आतापर्यंत जे वर्णन आपण बघितलं ना, जे विवेचन बघितलं ना, तसं देवाचं दर्शन घ्यावं. तुझी या रूपाचे दर्शन, तेची आत्मतत्व संवेदन. आणि म्हणून सगुणाच्या मार्गानं भक्ती करताना, सगुण रूपाचं दर्शन घेताना काय जाणीव असली पाहिजे, काय संवेदना असली पाहिजे, याचं हे विवेचन आहे. आम्ही सगुणाचं कसं दर्शन घेतो, मूर्तीचं दर्शन कसं घेतो, आणि दासोपंतांनी आत्ता जे विवरलं ते दर्शन कसं आहे, विचार करण्याची गोष्ट आहे. तेची आत्मतत्व संवेदन, सगुण रूपाचं दर्शन हेच आत्मतत्वाचं संवेदन आहे. सगुण निर्गुण ब्रह्मज्ञान गुणातीत. तुझ्या सगुणाचं, तुझ्या निर्गुणाचं हे जे सगळं ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, हे तुझ्या गुणांच्या पलीकडचं आहे. त्याचं वर्णन करता येत नाही असं आहे. तुझेनी श्रीपाद सेवने निष्ठा मानिली मने, जेथ भेद बुद्धीची किरणे पावतीची ना. प्रेम अंकुरले हृदयी, तयाने माझा देही. पैसून पुरे मग पायी ठेविले ते. आत्मया हृदयस्था गोपती, आत्मया हृदयस्था गोपती. सत्मया तुझी ते दीप्ती, सत्मया तुझी जे दीप्ती. चिन्मयी कळा ज्योती प्रकाशली. आणि म्हणून देवा तुझ्या पायाचं सेवन, सेवा, तुझी श्रीपाद सेवने निष्ठा मानिली मने. आणि म्हणून तुझ्या केवळ पायाची, चरणांची सेवा माझ्या मनाने त्याच्यावरच फक्त निष्ठा ठेवली. माझ्या मनात एवढा एकच निष्ठेचा भाव आहे की तुझ्या सगुण रूपाची, तुझ्या पायांची सेवा करावी. आणि ती सेवा केल्यानं होतं काय, तर जेथ भेद बुद्धीची किरणे पावतीची ना. तुझ्या पायांच्या पाशी भेद बुद्धीची, भेदाभेदाची एकही किरण, सूक्ष्म एक किरणही तिथं पोचू शकत नाही. म्हणून मला तुझ्या चरणांची सेवा करायची. या सेवेनं होतंय काय, त्याचं वर्णन पुढच्या ओवीत त्यांनी केलंय. प्रेम अंकुरले हृदयी, तयाने माझ्या देही. पैसून पुरे मग पायी ठेविले ते. आणि या चरणांची सेवा करता करता, आणि म्हणून दासोपंतांनी मी हरठाई सांगितलंय की दास्य भक्तीचा पुरस्कार केलाय. त्यांना मनातून आवडणारी, अत्यंत प्रिय, अत्यंतिक उत्कटपणे ते दास म्हणून प्रेम करतात. ते म्हणतात की तुझ्या चरणांची सेवा करता करता प्रेम अंकुरले हृदयी. हृदयामध्ये तुझ्या संबंधानं, तुझ्या विषयीच्या प्रेम भक्तीचा अंकुर फुटला. आणि तो अंकुर असा फुटला की तयाने माझा देही पैसून पुरे. माझ्या देहामध्ये एक जागा अशी शिल्लक राहिली नाही की त्या अंकुराने सगळ्या देहाचा ठाव घेतलाय. देह सगळा व्यापून टाकला, इतका त्या अंकुराचा पालव फुटला आहे. फांद्याला फांदी अंकुराला फुटत फुटत गेली आणि माझ्या देहामध्ये ते पुरत नाही, इतका तुझ्या देहामध्ये माझ्या तुझ्या भक्तीचा, प्रेमाचा अंकुर पैसून पावे, मावत नाहीये देहामध्ये. मग पायी ठेविले ते. आणि म्हणून तुझ्या चरणावरती मी मस्तक ठेवलं, माझा देहच तुझ्या पायावरती ठेवून दिला.
आत्मया हृदयस्था गोपती. माझा प्रत्यक्ष आत्मा, आत्म्याचा जो स्वामी आहे, माझ्या देहाचा स्वामी आहे, तो तू आत्मया. हृदयस्था, माझ्या हृदयामध्ये विराजमान आसनस्थ असलेला तू गोपती, माझ्या सगळ्या इंद्रियांचा स्वामी गोपती. सतमया तुझी ते दीप्ती. सतमया, सत्य अशा प्रकारची माझ्यामधली तुझी ती दीप्ती, दीप्ती, तेज, प्रकाश. चिन्मयी कळा ज्योती प्रकाशली. आणि संपूर्ण देहामध्ये तुझी ही चिन्मय चित्कला, तिचा या ज्योतीचा जो प्रकाश आहे तो संपूर्ण देहामध्ये, मनामध्ये तेजाळला आहे, प्रकाशला आहे. पुढच्या ओव्या आपण उद्या पुढे बघूया. अत्यंत सुंदर असं भक्तीचा अंकुर फुटल्यानंतर वर्णन दासोपंतांनी हे आपण बघितलं. देवाला पाहणं कसं, देवाला जाणणं कसं, देवाची भक्ती कशी, त्या चरणाची सेवा कशी, आणि मग हे पाहणं, जाणणं, त्याला भेटणं हे कसं असलं पाहिजे याचं सुंदर, भावपूर्ण, भावोत्कट असं विवेचन दासोपंतांनी हे केलंय. आणि मग भेदबुद्धीची किरणं जिथं पोचत नाहीत त्या पायापाशी विलीन होऊन त्या चरणांची सेवा करताना त्यांना जाणवलेली त्याची सत्ता आणि आपल्यातला बदल, या दोन्ही गोष्टी सुंदर विवेचन करून आम्हाला दासोपंत सांगतात. पुढचं विवेचन आपण उद्या ऐकू. आज इथेच थांबते. आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.